मी आज सकाळी केले होते दही धपाटे, तर ते इतके टेस्टी झाले होते. मी नाश्तासुद्धा त्याचाच केला होता. तर चला बघूयात आपण कसे झाले होते. लेट्स गो. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि तुम्ही सर्वजण बघू शकता मी सगळं काही एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे मी लिहिलेलं आहे स्क्रीनवरती टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं राहिलं. त्याच्याने थोडेसे असे कुरकुरे असे पण होतात धपाटे, त्यासाठी तेही टाकलेलं होतं मी. आणि त्याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे. मग त्याचा एकजीव करून घेतलं त्याला आणि थोडा वेळ मी त्याला मुरण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे मऊ गोळा होतो त्याच्यासाठी. आणि नंतर लगेचच मी तयारीला लागले करण्याच्या. तर मी दोन पद्धतीने बनवलेलं होतं. एक तर लाटूनही बनवलेलं होतं आणि एक तर थापूनही बनवलेलं होतं. तर मला दही धपाटे हे पर्सनली आवडतात आणि माझ्या घरात सर्वांनाच आवडतात. ते जर केले तर गरमागरम खाण्यात खूप जास्त मजा येते. तर तुम्ही बघू शकता मी लाटून करते आहे. स्टार्टिंगचे 2 लाटून करते आहे. त्यानंतर मी सगळे धपाटे थापूनच करणार आहे. कारण की मला थापून केलेले धपाटे पटपट पटपट उरकतात आणि हे लाटून केलेले सुद्धा उरकतात, पण एवढे फास्ट होत नाहीत त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी एक बनवलेला आहे, तो गॅसवरती मी चढवलेला गरम तवा झालेला होता छान आणि त्याच्यावरती मी टाकला. पटकन तो भाजून निघाला. आणि हा आहे दुसरा पराठा, सॉरी धपाटे धपाटे टाकलेले आहेत आणि धपाटा हा भाजलेला आहे. आणि हा भाजलेला असताना माझी मम्मी ज्यावेळी करत होती त्यावेळी मी बघितलं होतं. हा जो आपला अगोदरचा भाजलेला होता तो त्याच्यावरती टाकल्यानंतर खालचा छान असा खुसखुशीत असा भाजून येतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी थापून करत आहे. 2 धपाटे मी बनवले अगोदर लाटून आणि त्यानंतर मी हे थापून करत आहे. तर थापून मला जास्त सोपं पडतं आणि छान पण होतात. तर नंतर मग मी थापून केले धपाटे. तुम्ही बघू शकता छान असा गोल थापून घेते. ते थापताना असे तुटतात एकीकडनं, पण तरीसुद्धा ते असे जोडून जोडून त्याला मी करून घे. तर तुम्ही बघू शकता किती छान झाले होते माझे हे बनवलेले दही धपाटे.